हे गाइस, कसे आहात तुम्ही? आज फायनली संडे. आम्ही काल तर काय प्लॅन नाही केला कुठे बाहेर जायचा, पण आज आम्ही असं डिसाईड केलंय की इथे एक डेस्टिनेशन आहे क्लिअर गेन्स नावाचं, तर ते एक्सप्लोअर करून येऊ. मी अजून गेलो नाही आहे. इकडनं काहीतरी अराउंड 24 किलोमीटर्स दाखवत आहे. तर आता बघूया जाऊन ती कशी आहे, डेस्टिनेशन काय आहे. तिथे सॉर्ट ऑफ वॉटरफॉल आहे. आज वेदर पण चांगलं आहे. पहिले वेदरमध्ये दाखवत होता की वेदर चांगला नसणार, पण लकीली आज वेदर थोडं चांगलं आहे. तर आपण ती बघून येऊया काय आहे, कशी प्लेस आहे, आणि तुम्हाला पण दाखवतो तिकडे पुढे गेल्यावर. आणि आता रूटचं एन्जॉय करा तुम्ही, रूट कसं आहे काय ते बघत राहू. एकदम नॅरो रोड झालाय आणि आता ऑलमोस्ट आम्ही 2 किलोमीटर लांब आहे डेस्टिनेशन पासून. ही एरिया चांगली वाटते, म्हणजे इथे घरं खूप चांगले आहेत, पण खूप क्वाईट एरिया आहे इथे. म्हणजे पहिल्यापासून जर सिटीमध्ये राहत असेल तर अशा ठिकाणी राहणे खूप डिफिकल्ट होणार. इवन रोड्स खूपच नॅरो आहेत आणि रात्रीच्या टायमाला तर खूपच डिफिकल्ट होणार इकडनं ट्रॅव्हल करणे. लाईट नाही, स्ट्रीट लाईट तर इथे असत नाही, मोस्टली नाहीच आहेत. आपण कॅसल कॉर्नरला पण लास्ट टाइम गेलेलो आणि अशा रोडवरती सुद्धा 80ची स्पीड लिमिट आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, 80च्या स्पीड लिमिट या रोडवर पॉसिबल पण नाहीये खूप. म्हणजे आणि हे खूप काउंटी साईड रोड आहेत. ही आय थिंक ही काउंटी टिपरेरी स्टार्ट होते इकडनं. गाईस, तर आम्ही आता पोहोचलो आहोत. गाडी पण पार्क केली आहे. जात आहोत आता डेस्टिनेशनवर. आम्हाला वाटतं इथंच पार्किंग होती, कारण सर्व गाड्या इथंच लावल्या आहेत. भरपूर लोक आलेत ना. आपल्याला बसत वीकेंड पण चांगला आहे, वेदर पण चांगलं होतं. आवरावं लागेल कारण की आता अंधार लवकर होत आहे. आजकाल डे ह्यांचा टाइमचा चेंज झालाय ना, डे टाइम सेवर्स नाही काहीतरी आहे, त्यामुळे ते टाइम लवकर होतं. इकडनं जाऊन बघायचं का खाली? इकडनं तो त्या साईडला आहे, प्ले ग्राउंड साठी वाटतं. तिकडे पण सर्फबोर्ड वगैरे लावलेत व्हॅनवर, तर काय असेल मोठाच. पाय दुखत आहेत माझे. इकडून रस्ता आहे, स्टेअर्स लावलेत. फुल रेन फॉरेस्ट वाइब्स. हो, तर आम्ही आता पोहोचलोय ना डेस्टिनेशनला. तर हे सगळ्यात चांगला होता. मी जिथे राहतो ना त्या एरियात एक गारगाव नावाची जागा आहे. तर गारगावला सॉर्ट ऑफ सिमिलर आहेत. लाईक तुम्ही पकडला तर 20-30% असंच आहे. आणि मोस्टली तिकडे सर्व वनभोजन जेवण वगैरे बनवायला जातो. पण हा पाणी खूप म्हणजे खूप जास्त थंड असणार, बर्फासारखा. ह्याच्यात स्विमिंग करणे म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. पण खूप छान वाटतो. कोणच नाही आहे, पूर्ण अनक्राउडेड आहे, काहीच नाही आहे इथे, आणि एकदम मस्त वाटतंय. तर आम्ही आत्ताच एक आयरिश पोराला विचारला पुढं अजून काय आहे काय फिरण्यासाठी. तर तो बोला 2 अजून वॉटरफॉल्स आहेत, एक लेफ्ट साईडला आहे आणि एक या साईडला आहे. या साईडचा लिमरिकचा आहे आमच्या, त्या साईडचा टिपरेरीचा आहे. तर त्याने सांगितला की आमचा तो टिपरेरीवाला आहे तो एकदम म्हणजे रिस्की आहे, पण चांगला आहे एकदम खूप. आणि आमचा लिमरिकवाला यो राईट साईडला आहे तो ठीक आहे, म्हणजे असा बोलला तो नॉर्मल. तर बघू, मी आता दोन्ही एक्सप्लोर करू आणि सांगतो तुम्हाला पुढं कसा वॉटरफॉल आहे, कसा काय सगळा. वेलकम टू क्लिअर क्लेन्स. टिपरेरी आहे कुठे? हां, नॉट टिपरेरी, काउंटी लिमरिक, नॉट टिपरेरी. आपण पहिले ऑलमोस्ट बॉर्डरवरच आता आपण लिमरिक इकडनं बघूया. फुल मॅन वर्सेस वाईल्ड चाललाय.
जंगलमध्ये. बॅगेत लावून हा क्लॅरिक लेन्स तुम्ही पॉज करून वाचू शकता काय आहे काय नाही ते. हा काय नजारा आहे, किती फ्रेश वाटत आहे. ही नदी ललित, ही कोणती नदी आहे? शॅनन रिव्हरच असेल. नाही मला पण कारण इथे तर आयर्लंड मध्ये फिरते ती एकच आहे, शॅनन रिव्हरच. तर आता ही थोडीशी स्टीप इन्क्लाइंड आहे, तर जो कोण इकडनं बाजूने जातो तो आम्हाला अलर्ट करत होता की खूप स्लिपरी आहे, सांभाळून. तर बघूया ट्राय करून आयरिश ट्रेक कशी असते. आम्ही तर अनएक्सपेक्टेडली प्लॅन केलं आहे हे सर्व. हां, हे असं आहे ते आयडियात नव्हतं थोडं पण. आणि हे टिपरेरीमध्ये येते, हे लिमरिकमध्ये नाही. तर आम्ही आता कन्फर्म केलं जस्ट. तर ही एरिया आहे टिपरेरीमध्ये. पुढे बघूया काय आहे, व्ह्यू कसा आहे यांचा पूर्ण प्रॉपर एकदम. पण आपल्या सारखे तर नाही आहे हे शुअर आहे. हां, तर हा एकदम डीप फॉरेस्ट वाईब्स येतात एकदम कानाकोपऱ्यात जंगलाच्या. बघायला गेलं तर असं पाय सांभाळून चालायला लागते. स्लिपरी आहे इथं बऱ्यापैकी. इथं पण ब्रिज आहे. इथं पण एक दुसरा ब्रिज आहे, आम्हाला आधी पण भेटला होता. ग्लेन लूप 40 मिनिट्स वरती. हां, 40 मिनिट्स इथं म्हणजे 2 रूट आहेत. एक आहे म्हणजे कंटिन्यू करू शकतो आम्ही, आणि एक आहे हा लिमरिकचा, तुम्ही बघू शकता. ग्लेन लूप ट्रेल हेड 40 मिनिट्स आहे, आणि नेचर लूप आमचा लिमरिकचा. तर मी एक्सप्लोर करतोय. लोक पण आहेत डॉग वगैरे घेऊन. हा असा आहे, आपला डॉगी पण आहे. फुल जंगल वाईब्स. ती एक भेटली होती आम्हाला, ती बोलत होती की पुढं अजून 10 to 15 मिनिट्स पुढं जाऊन अजून एक ब्रिज येते, अजून खूप सुंदर आहे तिकडे. तर आता चाललोत एक्सप्लोर करायला. ती बोलली पण ऐसा अंधार असेल आणि स्लिपरी असणार. हां, तर वाटतच आहे आता एंट्रीलाच अंधार झाला आहे खूप. पण आता आलो तर करतोय आम्ही सर्व एक्सप्लोर. मॅन वर्सेस वाईल्ड, 2 मराठी मुलगे आयर्लंडच्या जंगलात. तर झाले आम्हाला 10-15 मिनटं चालतच आहेत. अजून का आट्टापट्टा नाही दिसत त्या ब्रिजचा. तर गाणी लावलेत, एकदम सामसूम होता. आजींनी काय फसवलं का आपल्याला काय माहित. खूप चिखल आहे इथं. अरे याच्यावरून चालायचं आहे. जेवढे आले आहेत प्रत्येक तेवढं जायचं पण आहे रिटर्न. हो, अरे स्ट्रेटच चाललो होतो पण. रिटर्न चाललं असं आपण नाही फिरलोय कुठं आपण रिटर्न जायला. तर गाईस फायनली आम्ही सापडलाय ब्रिज. ललित, कोणाचा ब्रिज सापडला? आजीचा ब्रिज. आजीचा ब्रिज. 15 मिनिटात ब्रिज येईल ना, 40 मिनिटं ब्रिज ना आलेला. जेमतेम ब्रिज आलेला आहे. आता जीवात जीव आलाय. कुठच्या कुठे जाऊन आले आम्हालाच माहिती आहे. अजून सुंदर आहे. काय सुंदर काय दिसतंय तुम्हीच सांगा काय सुंदर वाटते तुम्हाला इकडे. काय बेटा काय गटार आहे आमची ती धरणनगरची गटार अशी आहे. हा ते चांगलं वाटतं, पण तिकडे बोलली असते आधी तर बरा होता.
नाही बंदच केले वाटते इकडनं यो झाड. रस्ताच बंद आहे ना. हा इथं तर नुसता इथं तर काय आपला नाला कसा वाहतोय शिवर. ठीकच आहे यो, तेवढा पण सुंदर आम्हाला वाटला नाही. आपल्या इथे जे आहेत वॉटरफॉल ते किती भारी आहेत. पावसामध्ये किती मजा येते आणि पूर्ण भरलेला असतो. इथे जेमतेम आम्ही चालतोय 1-1 किलोमीटर, त्यानंतर आम्हाला कोणतरी एक माणूस दिसतोय आणि एकदम चालत. आता काय रिटर्न जावं लागेल भाई. हा इकडनं पाणी पडतो काय काय माहित. चिखलट आहे. तर ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहोत आता. ही हाईकच होती पूर्ण क्लॅरिक लेन्सची. स्टार्ट केला होता आपण टिप्पररी मध्ये आणि निघत आहोत लिमरिक साईडने. भारी वाटला. हो पहिल्यांदा हायकिंग केलं. चांगला पण वाटला घरात बसण्यापेक्षा. शुभम इव्हेंच्युअली प्लॅन होता लाईक इम्प्रॉम्प्टू प्लॅन काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. आम्ही भरपूर खाला होता आज दुपारी ना. अशी झाले होते. आम्ही विचार केला कुठे बाहेर जाऊन. त्यासाठी मग आम्ही निघाले होते हा स्पॉट पाहून. आम्हाला वाटलं छोटं असेल फक्त वॉटरफॉल होते, पण नंतर पाहिलं की हे पुन्हा इथे मोठा ट्रेक आहे. तर आम्ही विचार केला ट्रेक कम्प्लीट करू. तर आम्ही एंट्री मारली टिप्पररी मधून आणि आता एक्झिट करतोय लिमरिक मधून. तर होपफुली लवकर एक्झिट आला पाहिजे ऍज पर वॉच, कारण की वॉच वरती दाखवतोय की थोड्या वेळात ते येईन, पण ते सांगता येत नाही. आता बघू काय पुढे जाऊन कसं आहे. खूप शांत पीसफुल. हे असे ॲडव्हेंचरस स्पॉट UK पेक्षा आयर्लंडमध्ये चांगले आहेत. जर तुम्ही कम्पेअर करायला गेले तर अशी खूप सीनिक जागा आहेत आयर्लंडमध्ये. तुम्हाला आवडेल आले तर, पण स्ट्रगल पण आहे ते पण लक्षात ठेवा. हां तर गाईस या रस्त्यातून आम्ही आलो होतो आणि हा इकडं एक्झिट आहे. आणि इथं सर्व इन्फॉर्मेशन कोणते पक्षी पंछी वगैरे आहे ते मी वाटलं तर पॉज करून बघू शकता. खूप चांगलं वाटलं पण एक्झॉस्टिंग होतं खूप. आणि हा आपल्याला आता ऑलरेडीमध्ये सामान घ्यायचं आहे थोडा ग्रोसरी. सामान पण घ्यायचं आहे. तर इकडून आहे रस्ता. तो परत खालती छोटा वॉटरफॉल आहे तिकडे आहे तो. बघू चल ना. आजी हीच आजी होती ती. आजी ती आहे बरं ट्विटर मध्ये तिनेच सांगितलं होतं. पुढं 10 मिनिटावर 40 मिनिटं चालवणारी आजी. चांगला सुंदर आहे बोलली होती. कुत्र्याचा फोटोशूट करत होती. बोल. आपल्या इथल्या आज्या बेडवर पडून असतात, काय करायला पाहिजे नाही, घरी बसून बसायला पाहिजे. हे बघ इथे डोकरे 80 वर्ष झालं बिंदास फिरतात, मजा करतात एकदम. असा पाहिजे आपल्या इथे आयुष्य. तर गाईस आम्ही आता ऑन द वे होम आहोत. झाली आमची ट्रेक पूर्ण. खूप एक्झॉस्टिंग होती, पाय पण दुखायला लागलेत आणि आता चाललो गाडीमध्ये. तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब जे बोलतात सर्व ते पण करा आणि सपोर्ट दाखवा चॅनलवर. मग तसेच आम्ही व्हिडिओज पण बनवत राहू. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.